हॅलो मित्रांनो, आज आपण मस्तपैकी साऊथ इंडियन स्टाईलचे खेकडा मसाला बनवणार आहोत, जे की ती लोक डोस्याबरोबर इडली बरोबर पण खूप आवडीने खातात। चपातीचीच गरज नाही आहे, डोस्याबरोबर अप्पम बरोबर वगैरे खातात इथे, इडियाप्पा बरोबर वगैरे। तर हे बघा, हे फ्रेश क्रॅब मी धुवून घेतलेला आहे। हे कांदा आहे, बारीक कांदा तळून घेतलेला आहे, खसखस, तीळ आणि इथे कोथिंबीर। हे टोमॅटो आहेत, मिरे, काळे मिरे, हिरवी मिरची, कढीपत्ता थोडासा, हे शहाजिरे, तमालपत्र, लवंग, फुलपत्ता, तमालपत्र आणि हे फ्राय केलेले खोबरं आहे। चला मग हे बघा, थोडासा तेल घालून मी कांदा घालून त्याच्यात हळद, मीठ आणि थोडीशी मिरची आणि तमालपत्र मसाला, थोडासा अख्खा मसाला घालून आता चांगलं याला परतवून त्याच्यात एक तांब्या पाणी ओतून शिजवणार आहे। शिजवून घेते। जे काय बाकीचा मसाला आहे, टोमॅटो वगैरे, ते सगळं हे शिजल्यानंतर दुसऱ्या एका पातेल्यामध्ये त्याचं फ्राय करून हे त्यामध्ये टाकायचं आहे। आता हे मी चांगलं फ्राय करत आहे आणि याच्यात आता एक तांब्या पाणी ओतून याला थोडंसं शिजवून घेते। ओके, खेकडा जे आहे ते शिजत आहे कुकरमध्ये, 2 शिट्या घेते मी त्याला। त्याच्यानंतर काढूयात आपण त्याला। तोपर्यंत आपण हे मसाला वाटून घेऊयात। बघा, हे खोबरं तळलेलं, तीळ थोडीशी, खसखस, कोथिंबीर आणि हे पहिले वाटून घेऊयात। त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला परत एवढं वाटून घेतल्यानंतर परत मी थोडंसं इथं खोबरं वगैरे पण आहे, ते पण याच्यामध्ये घालणार आहे या वाटणमध्ये। हे सगळं मिक्स करायचं आहे आपल्याला। हे कांदा, खोबरं आणि हे सगळं, दालचिनी, लवंग, शहाजिरे, खोबरं, ह्याचं पण वाटण करून घेणार आहे मी। आणि हे जे कढीपत्ता आणि हिरवी मिरची आहे ते फोडणीत टाकण्यासाठी ठेवायचं आहे, आणि कांदा पण लागेल आपल्याला फोडणीला। ओके, आता मी हे सगळ्याचा मसाला बनवून घेते। हा मसाला रेडी आहे। याच्यात मी थोडेसे 4 पाकळ्या अद्रक आणि लसूण पण घातलेले आहेत, 4 पाकळ्या लसूण, अद्रक पण, तर मी विसरले होते, तर तुम्ही नक्की याच्यात घालून चांगलं बारीक वाटून घ्या हे मसाला। ओके, थोडीशी मीठ, हळद घालून मी त्याला थोडंसं तेलात शिजायला ठेवलेलं आहे। ते मसाला मी परत थोडंसं तेलात परतून घेते। हे छान शिजलेले कांदे आहेत, पहिलं फ्राय करून घेऊया। जास्त कांदा जास्त फ्राय करायचं नाही आहे, थोडासा अर्धा कपच असायला पाहिजे, थोडंसं मी फ्राय करून घेते। ते थोडंसं हे अर्ध कच्चा आपला कांदा शिजलेला आहे, तर याच्यामध्ये मी आता टोमॅटो घालते। टोमॅटो थोडीशी मिरची, मीठ, हळद थोडं घालायचं आपण आपल्या चवीनुसार। पहिलं चांगलं फ्राय करायचं आहे। पहिलं चांगलं फ्राय करू दे, त्यानंतर आपल्याला मसाला घालायचा आहे, त्याला पण चांगलं फ्राय करायचं। बघा, हे चांगलं टमाटा एकदम आपलं उघडलेलं आहे, छानपैकी तेल सुटलेलं आहे याला। याच्यात आपण थोडंसं हे आपण जे वाटलेलं आहे मसाला, कांदा, खोबरं, दालचिनी, लवंग, अद्रक, लसूण, कोथिंबीर, खसखस, तीळ, काळे मिरे, शहाजिरा, सगळं मसाला आपण याच्यामध्ये बारीक वाटलेला घालूया। ओके,
आपल्याला रस्सा नाही बनवायचा आहे, थोडंसं ग्रेव्ही बनवायची आहे. महाराष्ट्रामध्ये एकदाच फोडणी सगळं हे करतात, नंतर मसाला टाकतात आणि पातळ ग्रेव्हीसारखं बनवतात. इथे लोक जास्त ग्रेव्ही खात नाही, रस्सा खात नाही. त्या इथे इडली डोस्याबरोबर असं ग्रेव्ही छान लागतं. हे सगळं मसाला आपण घालून छान परतू यात आणि थोडंसं पाणी सोडून शिजून घ्यायचं आपल्याला. आता याला छानपैकी तेल येईपर्यंत छानपैकी असं शिजवून घ्यायचं आहे. नंतर हा मसाला आपण त्या खेकड्यामध्ये जे आपले शिजलेले आहेत ना त्या कुकरमध्ये हे सगळं मसाला घालून परत खेकड्याचे 2 शिट्टे करून घ्यायचं. आता आपले खेकडे थोडेसे 2-3 शिट्ट्यानंतर असं शिजलेले आहेत. थोडंसं पाणी पण आहे याच्यामध्ये. आता याच्यामध्ये आपण मसाला घालूया, जो आपण असा रेडी करून ठेवलेला मसाला आहे साईडला. हा जो मसाला आहे तो याच्यामध्ये घालायचा. एकदा ही स्टाईल करून तुम्ही बघा, खूपच छान टेस्टी होते. आणि याला छानपैकी असं परत एक शिट्टी घेते. काय होतं त्याच्याने हे मसाला सगळं याच्यामध्ये छानपैकी मिक्स होतं. हे बघा हे रेडी आहे. आता मी एक शिट्टी घेतलं की लगेच आपण रेडी झालं हे. ओके, खाण्यासाठी रेडी होणार. तर बघा हे मसाला घातलेला आहे ना, आता शिजत आहे. याला कुकर लावते. आता एकच शिट्टी फक्त, ऑलरेडी शिजलेलंच आहे, फक्त ते मसाला मिक्स होण्यासाठी एक शिट्टी घेते. आपले खेकडे होत आहेत, एक शिट्टी झालेली आहे. आता मी बंद करते गॅस. इकडे मी उत्तप्पम बनवत आहे जाडेशे ग्रेव्ही बरोबर खाण्यासाठी. इथे मोस्टली चेन्नईमध्ये लोक चपाती जास्त बनवत नाही, डोसे इडलीच असते. मी उत्तप्पम बनवत आहे. उत्तप्पम बरोबर आम्ही खेकडे खाणार आहोत. खेकडा मसाला तयार झालेला आहे. हे बघा, याच्याबरोबर भात किंवा डोसे उत्तप्पम असे जाडसर उत्तप्पम आपण करून याच्याबरोबर खाऊ शकतो. इथे चेन्नईमध्ये भात उत्तप्पम इडली हे जास्त खातात. त्याच्याबरोबर आपण जसं चपाती खातो तसं हे लोक इथे खेकडे वगैरे मटण मच्छी वगैरे खातात. बघा हे खूपच छान झालेली आहे. तुम्ही नक्की हे ट्राय करा.